ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नौपाडा प्रभाग क्रमांक 21 मधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कट्टर शिवसैनिक किरण नागती यांनी अपक्ष म्हणून निवडणूक एकाकी लढली होती। जनशक्तीचा उदंड पाठिंबा असूनही या लढतीमध्ये किरण नागती यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। या धक्कादायक निकालानंतर नागती यांच्या घरी चाहत्यांची रीग लागली असून प्रत्येक जण डोळ्यात अश्रू घेऊन नागती यांना धीर देत आहे। या सर्वांना उद्देशून नागती यांना मी रडणारा नाही तर लढणार आहे असं आश्वासित केलं आहे। नौपाडा प्रभाग क्रमांक 21 मधून शिवसेनेतून लढण्यासाठी किरण नागती इच्छुक होते, परंतु शिवसेना भाजप युती झाल्यामुळे नागती यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवारासमोर कडवे आव्हान निर्माण केलं होतं। मात्र निकालानंतर त्यांची हार झाली। या पराभवानंतर खचून न जाता पुन्हा त्याच जोशामध्ये ते उभे ठाकले आहेत। रविवारी त्यांनी भेटूया नातं जपण्यासाठी असं आवाहन केल्यानंतर तुडुंब गर्दी उसळल्याने त्यांचे लोकांशी नाते कायम असल्याचे दिसून आले। निवडणुकीचा निकाल प्रभागातील असंख्य नागरिकांना धक्कादायक होता। निकालानंतर घरी येत असलेला प्रत्येक जण डोळ्यामध्ये अश्रू घेऊन येत होता। यातून बाहेर पडण्यासाठी किरण नागती रडणारा नाही तर तुम्ही सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळे नेहमीच लढणार आहे असं आवाहन त्यांना केलंय। निवडणुकीचा निकाल आल्यानंतर 2 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा हजारो जणांची जमलेली गर्दी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी ऊर्जा देणारी ठरलेली आहे। या निवडणूक प्रक्रियेमध्ये शेकडो सेवेकऱ्यांनी सलोखा जपत केलेला त्याग समर्पण कधीच विसरू शकणार नाही असं मत किरण नागती यांनी विविध कामामध्ये निस्वार्थीपणे सहभागी होऊन एक सामान्य कार्य करणारी व्यक्तीसुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकते हे दाखवून दिलंय। तसेच त्यांच्या प्रचाराच्या कोअर टीमने क्रिएटिव्हली काम करत फुगा हे चिन्ह कमी कालावधीमध्ये घराघरामध्ये पोहोचवलं। तेव्हा सर्वांनी जर मतदान केलं तर मतदान नक्की गेलं कुठं असा सवाल किरण नागती यांनी उपस्थित करत ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केलेला आहे। खरं तर आज भेटूया नातं जपण्यासाठी असा एक विचार माझ्या मनात आला आणि मी आवाहन केलं, मी साथ घातली आणि आपण बघतोय की जवळजवळ 800-900 लोक इथे उपस्थित राहिले। संपूर्ण रस्ता भरला होता। हे त्याकरता की मी 2 दिवस सलग माझ्याकडे अगदी समोर सगळीजण येत होती। दुर्दैवानं त्यांचे अश्रू, त्यांचा रिस्पेक्ट मी करत होतो, पण प्रत्येकाच्या कुठेतरी अश्रूचा बांध फुटला होता आणि मग घरात ते असं वातावरण असं झालं की काही मोठं दुःख झालंय अशा पद्धतीचं वातावरण होत होतं। त्या सगळ्यांना सुद्धा मला असं वाटतं खूप मोठा धक्का प्रत्येकाला बसला होता। म्हणून मी आवाहन केलं की आपण सगळेजण भेटूया आणि आज मी माझी जी काही पुढच्या कामासाठीची दिशा आहे ती त्यांना सांगितली, एक संकल्प केलेला आहे आणि गुरुवारपासून तो संकल्प अंमलात आणला जाईल। नव्यानं आणखीन काही गोष्टी कशा करणार आहे ते मी सांगितलं। त्याच्यामुळे मला असं वाटतं मी प्रत्येकाला सांगितलं, प्रत्येक जण कुठेतरी मला सांगत होता की तुम्ही हारला नाही, तुम्ही जिंकला। मला असं वाटतं हीच तर गोष्ट आहे, लोकांची मनं जिंकणं आणि निवडणूक जिंकणं ह्यात सुद्धा थोडासा फरक आहे। आपण लोकांची मनं जिंकलेली आहेत आणि ती मनं जेव्हा माझ्यासोबत आहेत तेव्हा पुढचा प्रवास आहे हा करण्यासाठी मला असं वाटतं सोपा जाईल। आजचा हा कार्यक्रम म्हणजे आपण काय वेळेला म्हणतो ना, जगातलं 7वं आश्चर्य। निवडणुकीमध्ये हारल्यानंतर देखील आज एवढ्या प्रमाणामध्ये ह्या प्रभागातील सर्व सिनियर सिटीजन, तरुण मुलं मुली, आया बहिणी या ठिकाणी आल्या, राजकीय लोक आले आणि किरण नागतीला आशीर्वाद दिलाय की आता तू थांबायचं नाही, तू चाल गड्या, तुला भीती कुणाची। त्या पद्धतीने किरणने आता ह्या कामामध्ये लक्ष घातलेलं आहे। आता तो 21 प्रभागापुरता मर्यादित न राहता सर्वांची अपेक्षा अशी आहे की किरण नागतीने आता पूर्ण विधानसभा मध्ये भ्रमण करावं। त्याच्या मागे स्वामी शक्ती आहे, जनशक्ती आहे आणि आमच्यासारखे जे कामगार क्षेत्रामध्ये अनेक पक्षामध्ये कामं केलेले लोक त्याच्या पाठीशी आहेत। त्यामुळे त्याला न घाबरता न डगमगता किरण नागती हे सर्व काम पूर्ण करेल आणि त्याला सर्वांचा आशीर्वाद आहे। कारण काम करणाऱ्या माणसाला पक्ष पद लागत नाहीये, तो कुठेही उभा राहिला तरी तो पक्ष आणि पद निर्माण करू शकतो। प्रभाग क्रमांक 21 मधून अपक्ष उमेदवार म्हणून किरण नागती उभे राहिले। प्रत्येक जण घरोघर गेलं तर किरण नागतींना आम्हीच मत देणार असं प्रत्येकजण सांगत होतं, परंतु काय घडलं हे आता सांगूच शकत नाही। परंतु ह्या ठिकाणी जमलेला प्रचंड नागरिक आणि त्यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर खरोखर किरण नागती निवडून यायलाच पाहिजे होते अशा सगळ्यांच्या भावना आहेत आणि ह्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी त्यांना स्वीकृत नगरसेवक घ्यावं अशी आम्ही विनंती करणार आहोत।